राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदावरून पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय। विरोधी पक्षनेतेपदासाठी आधी भास्कर जाधवांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आणि सतेज पाटील यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावं अशी महाविकास आघाडीची मागणी आहे। मात्र भास्कर जाधवांच्या नावाला शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध असल्याचं समजतंय आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या मागणीला छेद देत भाजपनं मोठी खेळी खेळल्याची चर्चा आता सुरू झाली आणि त्यामुळे आता भाजपच्या नव्या खेळीमुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे। भाजपने विरोधी पक्ष नेतेपदावरून कोणती गुगली टाकलेली आहे बघूयात सविस्तर। विजय वडेट्टीवारांना विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद, अनिल परबांना विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद, मंडळी अद्याप अशी अधिकृत घोषणा झाली नसली तरी भाजपने या दोन्ही नेत्यांना या पदासाठीच्या सहकार्याची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे। आता तुम्ही म्हणाल की विरोधी पक्ष नेतेपद कोणालाही दिलं काय, यात भाजपचा काय फायदा? कारण हे दोन्ही नेते तर भाजपवर सडकून टीका करतात। त्याचं उत्तर म्हणजे या एका गुगलीच्या माध्यमातून मवियात पडणारी फूट। बऱ्याच दिवसांपासून विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी भास्कर जाधव इच्छुक आहेत। ठाकरे गटाकडूनही अधिकृतपणे त्यांचंच नाव पुढे करण्यात आलंय, पण मध्येच ठाकरे गटाच्या नेत्यांनी आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केल्यानं जाधव परत एकदा नाराज झाले। त्यात आता अनिल परब यांच्याही नावाची भर पडली आहे। तर दुसरीकडे विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेसकडून सतेज पाटलांचं नाव निश्चित करण्यात आलं, पण त्यातच आता विजय वडेट्टीवार यांच्याही नावाची चर्चा आहे। या दोन्ही नावांबद्दल विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींना पत्रही देण्यात आलंय। त्यामुळे वडेट्टीवारांना भाजपकडून अशी सहकार्याची कुठलीही ऑफर आली आहे का असं आम्ही विचारलं। त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं पहा। हा प्रस्ताव किंवा हे नाव कुठून आलं आणि काय चर्चा होते, वृत्तपत्रात आलेली बातमी, यामध्ये कुठून सोर्स आहे मला माहीत नाही, पण माझी सुद्धा कुणाशी अशी चर्चा झालेली नाही। आम्ही बाळासाहेब आणि अनिलजी आणि 5-6 महाविकास आघाडीचे नेते एक 2 महिन्यापूर्वी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि त्यांच्याबरोबर चर्चा झाली की लवकरात लवकर हे दोनही पदं विरोधी पक्षनेतेपद भरावे, एवढी चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे झालेली। वडेट्टीवारांनी अशी कुठलीही चर्चा झाल्याचं स्पष्टपणे फेटाळलंय, पण तरी सुद्धा या वेगवेगळ्या चर्चांबद्दल आम्ही विरोधी पक्षनेतेपदासाठी सर्वात अधिक इच्छुक असलेले भास्कर जाधव यांना प्रश्न विचारल्यावर त्यांचा कसा संताप झाला बघा। विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं जाईल अशी चर्चा सुरू झालेली आहे। तुमचा पाठिंबा असेल का त्याला? काय नाही, तुम्ही देणार आहात का? तुमच्या हातात आहे का? नाही, मी तुमच्या हातात असेल तर मी असेल तर सांगा। धन्यवाद। आता भास्कर जाधवांचा संताप सुद्धा साहजिक आहे, कारण गेल्या अनेक महिन्यांपासून भास्कर जाधव कुठलं ना कुठलं मोठं पद आपल्या पदरात पडेल यासाठी इच्छुक आहेत, पण भास्कर जाधव नाराज आहेत हे मात्र यावरून दिसतंय। त्यामुळे हा प्रश्न फक्त भास्कर जाधवांचा नाही तर कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या अस्तित्वाचा सुद्धा आहे। या प्रकरणामुळे इतर 10 आमदार देखील नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। त्यामुळे या मुद्द्यावरून भास्कर जाधवांची नाराजी शिवसेना ठाकरे गटाला परवडणारी नाहीये। भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा आहे, त्यामुळं हा प्रश्न केवळ भास्कर जाधव यांचा नाही तर शिवसेना ठाकरे गटाच्या कोकणातील अस्तित्वाचाही प्रश्न आहे। शिवाय या प्रकरणामुळे इतरही काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे। पण वडेट्टीवार आणि परबांना सहकार्याची ऑफर दिल्याची चर्चा घडवत भाजपने महायुतीतच फूट पडेल, अंतर्गत विसंवाद तयार होईल याची तजवीज केली आहे। त्यामुळे विरोधकांनीही याचा समाचार घेतलाय। तो अधिकार त्यांचा कुठे येतोय? म्हणजे एवढं विधान परिषदचा विरोधी पक्ष नेत्याची पदची कार्यकाळ संपल्यानंतर पण अद्याप ते देण्याचं काम केलेलं नाहीये। म्हणजे हे आपसामध्ये फक्त लावण्याचा प्रयत्न होतोय। अशा कुठच्याही प्रकारचे ऑफर नाही। ते ऑफर देणारे कोण आहे? ते काय आता ठीक आहे, काही लोक सांगतात की कॉलर टाईट आहे आणि देवाभाऊ सर्व पक्ष चालवत आहेत। हे महायुतीचे पक्ष चालवत असतील, महाविकास आघाडीमध्ये नाही। आता त्यांच्याही चर्चा तशी नावं येतात, ही चर्चा आहेत नुसत्या बाहेर। आदित्य ठाकरेंचं पण आलं, बरेच नावं येतात। हे आमच्यामध्ये काय बोलतात अशांतता किंवा अविश्वास निर्माण व्हायसाठी भाजपने केलेली खेळी पण असू शकते। भाजप आमच्यात फूट पाडतंय असं म्हणत या मुद्द्यावरून फूट पडू शकते ही बाब तरी विरोधी पक्षातल्या नेत्यांनी मान्य केली आहे। पदासाठी आस लावून बसलेल्या नेत्यांना आणखी अस्वस्थ करायचं आणि काहींना गोंजारायचं ही भाजपची यामागची रणनीती असू शकते।
तर आधीच विरोधी पक्षनेतेपद तरी मिळेल अशी अपेक्षा असणाऱ्या मविया नेत्यांना संजय गायकवाड यांनी आणखी डिवचलंय. विधानसभेचा विरोधी पक्षनेता होण्या इतपत त्यांच्या तिन्ही पक्षाकडे बहुमत नाही, मध्ये मेजॉरिटी तेवढी मेजॉरिटी नाही आहे जेवढे त्यांना आमदार पाहिजे. किमान 29-30 आमदार एका पक्षाला असेल तर विरोधी पक्षाच्या कक्षेत ते बसतात, पण तसं नसल्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतापद मिळू शकले नाही आहे. मग त्यांनी सगळ्या आमदारांचा त्यांनी एकच पक्ष करावं, एका पक्षामध्ये त्यांनी सामील व्हावं आणि मग त्यांनी विरोधी पक्ष घ्यावं. गायकवाड म्हणतायत त्याप्रमाणे विरोधी पक्ष नेतेपदासाठी लागणारं संख्याबळ विरोधकांकडे नाही आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं की नाही हे सर्वस्वी सरकारच्या सहकार्यावर अवलंबून आहे. ते देण्यामागे बऱ्याचदा पडद्यामागच्या केमिस्ट्रीचाही विचार केला जाऊ शकतो. एक गुगली तर भाजपने टाकली आहे, यावरून आणखी काय काय घडतं हे येणाऱ्या काळात समजेलच. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.